नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या स्वप्न साकार अकॅडमी या यूट्यूबच्या एज्युकेशनल चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये जी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा 2022ला होणार आहे, म्हणजेच टॅटची परीक्षा होणार आहे। तर याबद्दल काही विद्यार्थ्यांच्या मनामध्ये खूप काही प्रश्न आहेत। त्या प्रश्नांची उत्तरे किंवा त्या प्रश्नावर चर्चा या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। तर पहा, मागे काही दिवसापूर्वी शासनाकडून एक परिपत्रक जाहीर करण्यात आलेलं होतं आणि त्या परिपत्रकानुसार जी टॅटची परीक्षा होणार आहे ते फेब्रुवारी ते मार्च 2022 या दरम्यान होईल असे सांगण्यात आलेलं आहे। आता ही जी होणारी टॅटची परीक्षा आहे ती दुसरी म्हणजे सेकंड टॅटची परीक्षा आहे। ह्या अगोदर शासनाकडून फक्त 2017 या वर्षी पहिली टॅटची परीक्षा घेण्यात आली होती। त्यामुळे 2017 पासून ही परीक्षा झालेली नाही। या परीक्षेसाठी सर्व डी.एड. बी.एड. झालेले विद्यार्थी आतुरतेने वाट पाहत होते। तर शासनाच्या या टॅट परीक्षेबाबत जाहीर झालेल्या परिपत्रकावरून या सर्व विद्यार्थ्यांना एक दिलासा मिळाल्यासारखा झाला आहे आणि लगेचच बरेच विद्यार्थ्यांनी म्हणजे ज्यांचं टेट किंवा सी-टेट क्लिअर आहे ते अभ्यासाला सुद्धा लागले आहेत। परंतु बऱ्याच जणांच्या मनात खूप सारे प्रश्न आहेत, काही शंका आहेत। त्याच शंकाचं समाधान करण्यासाठी किंवा त्यांना पडलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठीच हा व्हिडिओ बनवलेला आहे आणि तुमचे सर्व डाऊट क्लिअर करण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे। तर मग आपल्या मनात नेमकी कोणते प्रश्न आहेत किंवा काही शंका आहेत ते आपण पाहू। यामध्ये सर्वप्रथम पाहू, टॅट ही परीक्षा कोण देऊ शकतो? या परीक्षेसाठी टी.ई.टी. परीक्षा पास होणं कंपल्सरीच आहे का? डी.एड. बी.एड. यापैकी कोणती पात्रता ही महत्त्वाची आहे? आणि ह्यामध्ये टी.ई.टी. पेपर फर्स्ट पास आहे आणि टी.ई.टी. पेपर सेकंड पास नाही। काही जण पेपर फर्स्ट पास नाहीत परंतु पेपर सेकंड पास आहेत आणि काही असे विद्यार्थी आहेत जे दोन्ही पेपर पास आहेत, क्लिअर आहेत। पुढे अजून यात काही विद्यार्थी असे आहेत जे टी.ई.टी. पास नाहीत परंतु सी-टी.टी. पास आहेत। त्यामध्येही सी-टेटचा पेपर फर्स्ट पास आहेत, काही जण आहेत जे सेकंड पेपर पास नाहीत किंवा काही विद्यार्थी असे आहेत जे सी-टेटचा सेकंड पेपर पास आहेत परंतु फर्स्ट पेपर पास नाही। काही विद्यार्थी असे आहेत जे सी-टेट दोन्ही पेपर पास आहेत आणि काही विद्यार्थी असे आहेत जे ना टी.ई.टी. पास आहेत ना सी-टी.टी. पास आहेत आणि काही विद्यार्थी असे आहेत जे डी.एड. बी.एड. कंप्लीट आहे परंतु ते कोणतीही परीक्षा पास नाहीत। मग अशा विद्यार्थ्यांनी काय करावं? या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याचा एक छोटासा प्रयत्न येथे करण्यात आलेला आहे। अजून पुढचा प्रश्न असा आहे की शिक्षण सेवक पदासाठी नेमकी वयोमर्यादा काय असेल? नेमकी परीक्षा कोणत्या स्वरूपाची आहे? म्हणजे जी आत्ताची 21 नोव्हेंबरची टी.ई.टीची परीक्षा झाली ती ऑफलाईन झाली आणि येणारी म्हणजेच जी डिसेंबर 2021मध्ये होणारी सी-टेटची परीक्षा आहे ती ऑनलाईन होणार आहे। मग नेमकं ही टॅटची जी परीक्षा होणार आहे त्या परीक्षेचं स्वरूप काय असेल? म्हणजे कोणत्या माध्यमात होईल? ऑनलाईन होईल की ऑफलाईन होईल? आणि या परीक्षेसाठी निगेटिव्ह मार्किंग लागू आहे का नाही? अजून पुढे विचार केला तर काही विद्यार्थ्यांना असे वाटते की टॅटचे पेपर किती असतात? जसे की टेट सी-टेटचे 2 पेपर असतात, जो प्राथमिकसाठी वेगळा आणि माध्यमिकसाठी वेगळा होता। तर टॅट बाबतीतही असेच असेल का? या सर्व प्रश्नावर आपण सविस्तर चर्चा करूया। तर पहा, सर्वप्रथम पाहू आपण की परीक्षेचे माध्यम व अभ्यासक्रम काय असेल। ही जी टॅटची जी परीक्षा आहे त्यालाच आपण शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी म्हणतो। ती परीक्षा आहे एकूण 200 गुणांची आणि ह्या 200 गुणांच्या पेपरसाठी 200 प्रश्न असतील आणि त्यासाठी 2 घटकसुद्धा आहेत। पहिला घटक आहे अभियोग्यता आणि दुसरा घटक आहे बुद्धिमत्ता। ह्या अभियोग्यताचा जो प्रमाण आहे तो आहे 60% आणि बुद्धिमत्तेचा प्रमाण आहे 40%।
अभियोग्यता यावर एकूण मार्क्स हे 120 मार्क्ससाठी प्रश्न विचारतात आणि प्रश्नांची संख्या पण 120च आहे. जो दुसरा घटक बुद्धिमत्तेचा आहे तो विचारतो 80 मार्क्ससाठी आणि त्यासाठी प्रश्न पण आहेत 80च. तर सर्व मिळून होतात 200 प्रश्न आणि 200 गुण. आता पाहू की आपण आपले प्रश्न काय आहेत. मनात आपल्या बरेच काही प्रश्न उद्भवतात. त्यापैकी काही प्रश्न समजा असे की माझं फक्त डी.एड झालेलं आहे, माझं फक्त बी.एड झालेलं आहे, माझं डी.एड प्लस बी.एड दोन्ही झालेलं आहे, मी 2000 TET पास आहे, मी TET नाही पण CTT पास आहे. अजून काही मी TET CTT या दोन्ही परीक्षा पास नाही परंतु माझं बी.एड झालेलं आहे. पुढचा अजून प्रश्न आपल्याला असा पडतो की माझं डी.एड बी.एड काहीही झालेलं नाही पण मला ही परीक्षा द्यावी वाटते. कोणती परीक्षा? टॅटची परीक्षा. आणि पुढे जाऊन आपल्याला असंही वाटते की टॅट परीक्षे देण्यासाठी नेमकी कोणती पात्रता पाहिजे. या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण पाहूया. आता पहा की टॅट परीक्षा देण्यासाठी नेमकी पात्रता काय असावी लागते. तर वर्ग 1 ते 5वी यासाठी जर शिक्षक बनायचे असेल तर TET किंवा CTETचा जो पेपर फर्स्ट असतो तो पास होणं हे कंपल्सरीच आहे. आणि त्याच्यानंतर 1 ते 5वीचा जो वर्ग आहे त्यासाठी CTET किंवा टेट या दोन्हीपैकी एखाद्या परीक्षेचा पेपर फर्स्ट जर पास असेल तर आपण ही टॅटची परीक्षा देऊ शकतो. पुढे जर आपल्याला 6वी ते 8वी या वर्गासाठी जर शिक्षक बनायचं असेल तर टॅट, TET किंवा CTET या दोन्ही परीक्षेपैकी कोणत्याही एका परीक्षेचा किंवा दोन्ही परीक्षेचा पेपर 2 जो सेकंड पेपर आहे तो पास होणं हे अनिवार्य आहे. पुढे जाऊन जर आपल्याला वर्ग 9वी ते 10वी यासाठी जर शिक्षक बनायचं असेल तर समजा तुमची CTET किंवा टेट या दोन्हीपैकी कोणतीही परीक्षा कोणताही पेपर तुम्ही क्लिअर नसाल तर तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं असेल आणि तुमचं जर सोबत बी.एड पण झालं असेल तर असे विद्यार्थी ही टॅटची परीक्षा देऊ शकतात. अजून पुढे जर तुम्हाला 11वी ते 12वी या वर्गासाठी जर शिक्षक बनायचे असेल आणि तुम्ही टेट किंवा CTET ह्या दोन्ही परीक्षा पास नसाल परंतु तुमचं जर पोस्ट ग्रॅज्युएशन झालं असेल आणि बी.एड जर झालेलं असेल तर तुम्ही सुद्धा ही टॅटची परीक्षा देऊ शकता. आता समजून घ्या टॅट कोण कोण देऊ शकेल. समजा प्राथमिक वर्गासाठी टेट किंवा CTET पेपर क्रमांक 1 पास होणं कंपल्सरीच आहे. दुसरी गोष्ट म्हणजे माध्यमिक वर्गासाठी टेट किंवा CTETचा पेपर क्रमांक 2 सेकंड पेपर पास होणे गरजेचेच आहे आणि ते कंपल्सरीच आहे. तर मग आपल्याला असा प्रश्न पडतो की जर टेट किंवा CTET पास नसले तरी आपल्याला टॅटची परीक्षा देता येते. याचं उत्तर आहे हो. जरी टेट किंवा CTET पास नसलं तरी टॅटची परीक्षा देता येते. मग टेट किंवा CTETला एवढं महत्त्व कशासाठी आहे तर याचे कारण काय आहे पहा. ज्या शासनाच्या शाळा आहेत त्या प्राथमिक स्तरावर जास्त आहेत. प्राथमिक स्तरावर कशा आहेत त्यांचं प्रमाण जास्त आहे. पुढे जाऊन त्यांचं माध्यमिक स्तरावर जे प्रमाण आहे ते थोडंसं कमी आहे. आणि जे वर्ग 9वी ते 10वी पर्यंतच्या ज्या शासनाच्या शाळा आहेत त्यांचं प्रमाण खूपच कमी आहे. त्यासाठी जर आपल्याला टॅट परीक्षेमार्फत गव्हर्नमेंट शाळेवर जर जॉबला लागायचं असेल, नोकरी करायची असेल, शिक्षक बनायचं असल्यास टेट किंवा CTET पास होणंच कंपल्सरी आहे. आता जे टेट किंवा CTET पास आहेत त्यांच्यासाठी ही टॅटची परीक्षा म्हणजे सुवर्ण संधीच आहे.
त्यामुळे या संधीचा पुरेपूर फायदा घेणं महत्त्वाचं आहे आणि ते तुम्ही घेणारही अशी आशासुद्धा आहे. ओके. आता ही जी टॅटची परीक्षा आहे यामध्ये कट ऑफ वगैरे काही नसतो, तर डायरेक्ट मेरिटवर नंबर लागत असतो. कारण पात्रता तर अगोदरच टेट किंवा सीटेटच्या माध्यमातून तपासली जाते. त्यामुळे तुम्हाला जेवढे टॅटमध्ये चांगले मार्क्स मिळतील तेवढे निवड होण्याचे चान्सेस जास्त असतील. त्यासाठी एकच करा, जे TET परीक्षा दिले त्यांचा जवळपास अभ्यास झालेलाच आहे आणि सीटेटची तयारी करणारे हे सध्या चांगल्याच तयारीत असतील तर सोबत टॅटच्या तयारीला पण लागा. म्हणजे जोपर्यंत टॅटची जाहिरात येईल, ॲड येईल आणि परीक्षा होईल तोपर्यंत तुमचा व्यवस्थितरित्या अभ्याससुद्धा झालेला असेल. सध्या तुम्ही ज्या अभ्यासाच्या ट्रॅकवर आहात तो तुम्ही सोडू नका, त्याला व्यवस्थितपणे पुढे न्या आणि हे टॅटची परीक्षा क्लिअर करा. आणि एक गोष्ट लक्षात असू द्या, ज्या विद्यार्थ्यांचं फक्त DED झालेलं आहे त्यांना टेट किंवा सीटेट पास होणं गरजेचंच आहे, त्यांना दुसरा पर्याय नाही. आता आपण टॅट परीक्षा देण्यासाठी वयोमर्यादा काय पाहिजे हे पाहू. जेव्हा पवित्र पोर्टल आलं आणि शासनाकडून जी पदं भरली जाऊ लागली तेव्हा शासनाने ही वयोमर्यादेची अट टाकली. तर पहा वयोमर्यादा काय असेल. शिक्षण सेवक पदासाठी किमान वयोमर्यादा आहे 18 वर्ष आणि कमाल वयोमर्यादा आहे खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्ष आणि मागास प्रवर्गासाठी आहे 43 वर्ष. त्यांच्यासाठी समांतर आरक्षण व दिव्यांग उमेदवारांना शासनाने विहित केलेली वयोमर्यादा लागू राहील. आणि अजून एक म्हणजे वयोमर्यादेबाबत शासन वेळोवेळी शासन निर्णयाद्वारे विहित करील अशी वयोमर्यादा शिक्षण सेवकांना लागू होईल. आता ज्यांचं वय ह्या लिमिटच्या पुढे गेलेलं असेल त्यांच्यासाठी एक महत्त्वाची बाब येते आहे की जर काही कारणामुळे परीक्षा घेता आली नाही, जर विद्यार्थ्याकडून जोरदार मागणी होत असल्यास एखाद्या वेळेस शासनाकडून वयोमर्यादा वाढवून देण्यात येऊ शकते. आणि फक्त ही एक शक्यता आहे, यात निश्चित असं काही सांगता येत नाही. उदाहरणामध्ये अलीकडे MPSCने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वय वाढवून दिलेलं आहे, त्यामुळे एक शक्यता आपण इथे दर्शवू शकतो, पण निश्चित असं काही सांगू शकत नाही. आता आपण पुढे पाहू की टॅट परीक्षेच्या संदर्भात निर्माण होणारे कोणते प्रश्न आहेत. पहिला प्रश्न आहे पहा की ओल्ड TET मार्क्सचे काय. ओल्ड TET म्हणजे जी 2013 यावर्षी पहिली TETची परीक्षा झाली होती त्या TET परीक्षेचे जे मार्क्स होते ते फक्त 7 वर्षासाठी त्याची व्हॅलिडिटी होती. म्हणजे ते फक्त 7 वर्षासाठी ग्राह्य धरण्यात येत होते. मग त्या विद्यार्थ्यांना हा प्रश्न पडतो की 7 वर्षाची व्हॅलिडिटी तर आमची संपलेली आहे, मग आम्ही 2022ची होणारी टॅट परीक्षेसाठी पात्र आहोत का. तर त्या विद्यार्थ्यांना इथे असं सांगण्यात येईल की शासनाने एक मागे GR काढला होता आणि त्यामध्ये असे जाहीर केलं की जी 2013 साली यावर्षी झालेली पहिली TETची परीक्षा होती त्या परीक्षेचे मार्क्स हे फक्त 7 वर्षासाठी व्हॅलिड न ठेवता ते पूर्ण लाईफटाईमसाठी व्हॅलिड असेल की म्हणजे त्या परीक्षेच्या मार्क्स आणि पास झाले तो रिझल्ट हा लाईफटाईमसाठीच व्हॅलिड असेल. त्यामुळे तुम्ही निश्चिंतपणे ही 2022 यावर्षी होणारी टॅटची परीक्षा देऊ शकता. आता अजून पुढे प्रश्न पडतो की ओल्ड टॅट परीक्षेचे काय. म्हणजे ओल्ड टॅट 2017मध्ये जी झालेली पहिली टॅट परीक्षा होती त्या परीक्षेच्या मार्क्सचे काय. समजा आपण 2017ची आम्ही परीक्षा दिली, त्यांचे मार्क्सचं काय करायचं यासाठी शासनाने जो GR काढला आहे त्यात त्यांनी स्पष्टपणे हा उल्लेख केला आहे की तुम्ही 5 वेळेस टॅटची परीक्षा देऊ शकता व तुमचे मार्क्स वाढवून घेऊ शकता. आता म्हणजे नेमकं काय आहे हे. तर पहा उदाहरणार्थ जर 2017 या वर्षी एकच टॅटची परीक्षा झाली, त्या परीक्षेत जर तुम्हाला 150
मार्क्स पडले आणि तुम्ही समजा होणारी 2022ची टॅट परीक्षा देऊ इच्छिता, तर तुम्ही देऊ शकता. आणि यात जर समजा तुम्हाला अगोदर पडले होते 150 आणि 2022मध्ये जर पडले 160, तर मग तुमचे जे टॅटचे जे मार्क्स आहेत ते 160 ग्राह्य धरण्यात येतील. परंतु समजा तुम्हाला अगोदरचे मार्क्स आहेत 150 आणि काही कारणास्तव तुमचा अभ्यास झाला नाही, तुम्ही 2022ची टॅटची परीक्षा दिली आणि जर तुमचा स्कोर आला 140, तर मग तुमचा स्कोर काय ग्राह्य धरण्यात येईल. तर तुमचा स्कोर जो जास्त मार्क्सचा आहे तोच ग्राह्य धरण्यात येईल. म्हणजेच काय, जो तुमच्या अगोदरच्या परीक्षेमध्ये 150 मार्क्स आले होते तेच तुमचे टॅटचे मार्क्स समजण्यात येतील. त्यामुळे टॅट परीक्षा दिलं तरी काही नुकसान नाही, उलट यामध्ये तुमचा फायदाच आहे. त्यासाठी सर्वांनी 2022ची जी होणारी टॅटची परीक्षा आहे ती द्यायलाच हवी. आता पुढचा प्रश्न पाहू. टॅट परीक्षेचा कट ऑफ पात्रता गुण किती असेल? तर पहा, या परीक्षेत कोणताही कट ऑफ नसतो किंवा एवढे गुण मिळाले पाहिजेत हे याचं कसलंही बंधन नसते. तर परीक्षेतून शिक्षण सेवक पदासाठी डायरेक्ट मेरिट तयार होत असते, कारण पात्रता तर त्यांनी आधीच टेट किंवा सी टेट या परीक्षेच्या माध्यमातून चेक केलेली आहे. कळाले का? आता पुढचा प्रश्न आहे की टॅट परीक्षेचे किती पेपर असतात? तर टॅटमध्ये फक्त आणि फक्त एकच पेपर आहे आणि तो सर्वांसाठी कॉमन पेपर आहे. म्हणजे तुम्हाला 1ली ते 5वीसाठी शिक्षक व्हायचं असेल, 6वी ते 8वीसाठी शिक्षक व्हायचं असेल, 9वी ते 10वीसाठी शिक्षक व्हायचं असेल किंवा 11वी ते 12वीसाठी शिक्षक व्हायचं असेल, तरी या सर्व पदासाठी एकच पेपर असणार आहे. त्यासाठी वेगळं असं काहीही नाही. या परीक्षेमध्ये सर्वांसाठी एकच सिलेबस असणार आहे. इथे वेगळं असं इथं काहीही नाही. त्यानंतरचा महत्त्वाचा पॉईंट आहे की टॅट व पवित्र पोर्टल यांचा काय संबंध आहे. आता काही विद्यार्थ्यांना असं वाटते की मी पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन अजून केलंच नाही, तर टॅटची परीक्षा देऊ शकते का नाही. तर आपण अगोदर टॅटची परीक्षा देऊ, ती उत्तीर्ण होऊ, तेव्हा मग जाहिराती येतील. म्हणजे नेमक्या कुठल्या शाळेत किती जागा आहेत हे आपल्याला कळेल. त्यानंतरच पवित्र पोर्टलवर आपण रजिस्ट्रेशन करायचं आहे, तोपर्यंत नाही. ह्या पवित्र पोर्टलमार्फत आता 2 प्रकारे भरती केली जाते, जी आहे एक इंटरव्ह्यूद्वारे होणारी भरती आणि दुसरी आहे विदाऊट इंटरव्ह्यूद्वारे होणारी भरती. म्हणजे इंटरव्ह्यू न देता आपण गव्हर्मेंट शाळेवर लागू शकतो, नाहीतर इंटरव्ह्यूद्वारे संस्थेवर तर आहोतच शेवटी. आता हे आपणच ठरवायचं की आपल्याला कोणत्या मार्गानं जायचं आहे, इंटरव्ह्यूकडे की विदाऊट इंटरव्ह्यूच्या मार्गाने. शेवटी सर्व गोष्टी एकदा नजरेखालून घेऊ. टॅट परीक्षेच्या संदर्भातील महत्त्वाचे पॉईंट्स. टॅट परीक्षेच्या अभ्यासक्रमात 2 महत्त्वाचे घटक आहेत. एक आहे अभियोग्यता आणि दुसरी आहे बुद्धिमत्ता. अभियोग्यता ही 120 मार्क्ससाठी आहे आणि 120 प्रश्नसुद्धा आहेत. बुद्धिमत्ता ही 80 मार्क्ससाठी आहे आणि प्रश्नसुद्धा 80 आहेत. म्हणजे एकूण 200 मार्क्सची परीक्षा असणार आहे. वेळ आहे 2 तास. 2 तास म्हणजेच किती, 120 मिनिटे वेळ असेल आपल्याकडे. आता ही परीक्षा ऑनलाईन होईल आणि ह्या परीक्षेला निगेटिव्ह मार्किंग ही नाही. त्यामुळे तुम्ही 200 पैकी 200 प्रश्न सोडून येऊ शकता. ही परीक्षा जी आहे ती मराठी, इंग्रजी व उर्दू या भाषेतून देता येईल. म्हणजे इथे भाषेचं काही बंधन नाही.
आपण आपल्या मराठीमध्ये किंवा इंग्रजीमध्ये ह्या भाषेमध्ये पेपर देऊ शकता। अशा प्रकारे ही सर्व प्रकारची माहिती पुरवणं महत्त्वाचं होतं, म्हणूनच हा व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे। आशा आहे की तुमच्या मनातल्या सर्व काही शंका ह्या क्लिअर झाल्या असतील आणि समजा अजूनही तुम्हाला काही प्रश्न पडत असतील तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता। निश्चितच तुमच्या प्रश्नांचं उत्तर देण्याचा प्रयत्न करू आणि आता कसलाही विचार न करता अभ्यासाला लागा, वेळ वाया घालवू नका, कारण सर्वजण हे फ्री नसतात। बऱ्याच जणांना स्वतःचं घर, नोकरी, ऑफिस, इतर कामं, पर्सनल प्रॉब्लेम्स हे सर्व मॅनेज करून अभ्यास करावा लागतो। त्यामुळे आतापासूनच तयारी लागा, म्हणजे आपण टॅट परीक्षेत चांगल्यापैकी मार्क्स मिळवू शकतो। व ज्यांचं स्वप्न आहे की आपण शिक्षक व्हावं किंवा नोकरीला लागावं, हे स्वप्न पूर्ण करू शकतो। यासाठी या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला होईल तेवढी मदत करण्याचा एक छोटासा प्रयत्न करण्यात येईल आणि आमच्या टेलिग्राम चॅनेलवर सुद्धा काही नोट्स, महत्त्वाच्या माहिती पुरवण्यात येईल। तुम्ही वाटल्यास टेलिग्राम चॅनेल जॉईन करू शकता, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। आणि ही माहिती आवडल्यास नक्कीच चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। अपडेट रहा स्वप्न साकार अकॅडमी सोबत। थँक्यू।